तर आता तुम्हाला आम्ही पक्ष्यांची घरटे दाखवू वेगवेगळ्या. तर ते पक्षी कसे राहतात, त्यांचं जीवन कसे असतं. चला मग दाखवतो मला. इथं पहिले मला तर भीती वाटते, पण आता दाखवायला काही हरकत नाही. इथं साप बिप असेल, तुम्हाला इच्छा गळा असलं. इथं माझी पण फाटा लागले, पण काय करणार आता. तर आता मग आपण भाऊ, आता तुम्हाला दिसत असेल थोडासा इथं उजेड, आता दिसतं बघा. तर ही पक्षी असे 2 साईडून घर बनवतात, 2 साईडून. हे बघा इथं इथं बघा बघा पक्षी पण आहेत बघा. आवाज येतच असेल तुम्हाला. तर मी थोडा पुढं जाऊ शकत नाही, कारण की थोडा पुढं गेले की दलदल आहे, माझा पाय अडकल. तर मग भाऊ बघा, आता इथं तुम्ही इथं बघू शकता. इथं 2 प्रकार होल आहेत. म्हणजे त्यांच्या पिल्लांना किंवा अंड्यांना जरी कोणता साप वगैरे त्यांचा शिकार त्या पिल्लांपर्यंत पोचलं नाही पाहिजे, त्यासाठी त्यांनी असे सिस्टमचे होल्स केलेले असतात, जेणेकरून त्यांचा होल आहे ना वेगळा असतो. आणि जे पक्षी काय करतात, हे बघतात साप वगैरे की अंडे खायला बघायचे, मग ते ह्या होलमधून शिरतात. मेन होल वाटतं त्यांना, पण त्या मेन होलमध्ये काहीच नसतं. त्यांना देव खूप बनवतात. मग ते दुसऱ्या होलमधून पक्ष्यांची येणे जाण्याचं, मग सापाला कळत नसतं. तर मग अशा प्रकारे यांचे घरटे मस्तपैकी बनवतात, जीवन जगतात. हे मला तर आवडले बघा. ही पक्षी बघा किती छान आहेत, बघू शकता बघा. माझे झूम एवढंच होतं व्हिडिओमध्ये. मस्त छान आवडले मला पक्षी. तरी पक्षी मला लय आवडतात बघा. इथून मला कटायला लागलं नाही, तर मी तर एकटाच आहे. इथं दिसतंय राहायचं, माझ्या आसपास कोणीच नाही, मी एकटाच आलेलो आहे. तर ही छोटासा दलदल आहे. या दलदलीतून कोणताही प्रकारचा प्राणी जीव वगैरे काही निघू शकतं. आणि 2 मिनटात मी तुम्हाला माझा भाव दाखवतो, जो की तो इथून एक बाटली आणणार आहे आम्हाला पाणी पिण्यासाठी. आम्ही त्याचा इंतजाम करणार आहे. मग आता चला मग पिऊया आपण. चला मग बघा.